अफजल खान मारला म्हणून स्वराज्यावरची संकट काही कमी झाली नव्हती. अली आदिलशहाने त्याचा एक दुसरा मातब्बर सरदार सिद्दी जोहरला महाराजांचा निकाल लावायची मोहीम सोपवली. हा सिद्दी जोहर खूप हुशार पण गर्विष्ठ होता. तो स्वतःला खूप मोठा समजायचा. तो कधी कधी खुद्द सुलतानचा सुद्धा ऐकायचा नाही. हा अली आदिलशहा जेव्हा सुलतान बनणार होता तेव्हा त्याच्या विरोधी गटात हा सिद्दी जोहर होता. त्यामुळे अली आदिलशहालाही त्याच्याबद्दल काही विशेष आपुलकी नव्हती. पण अफजल खान मेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची वाढती ताकद हा अली आदिलशहासाठी एक चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे त्याला आता सिद्दी जोहर सारखा एक मोठा सरदार हवा होता. म्हणून अली आदिलशहाने मनातली कटुता बाजूला ठेवून सिद्दी जोहरला बोलवलं. त्याला सलाबत खान अशी पदवी देण्यात आली. त्याला अफजल खानापेक्षाही मोठी फौज देण्यात आली, ज्यामध्ये 35 ते 40 हजाराचं पायदळ होतं, 16 ते 20 हजाराचं घोडदळ होतं. आणि यापुढे जाऊन अली आदिलशहाने एक मोठा डाव टाकला. त्याने खुद्द दिल्लीचा बादशाह औरंगजेबला एक पत्र लिहिलं आणि त्याला विनंती केली की महाराजांच्या विरोधात आमची जी मोहीम आहे त्यात तुम्ही सुद्धा सामील व्हा. मग एंट्री होते औरंगजेबचा मामा शाहिस्ते खानाची. मग दक्षिणेकडून सिद्दी जोहरची विशाल सेना आणि उत्तरेकडून शाहिस्ते खानाचा सेना सागर, अशा दोन्ही दिशेने स्वराज्यावर मोठी संकट चालून येत होती. आता पुढच्या भागांमध्ये आपण बघूयात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या संकटांना कसं तोंड दिलं ते.